जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण IBPS स्टेट परीक्षा कशा प्रकारे कंडक्ट करतो, ही परीक्षा आपल्याला देत असताना कोणती महत्त्वाची काळजी घ्यायची असते, कशा प्रकारे जे आहे स्क्रीनवरती प्रश्न असतात, कशा प्रकारे आपल्याला क्लिक करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला स्किप करायचं आहे, वेळेचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे आणि जे लोक पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांच्या मनामध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत, कारण ऑनलाईन पद्धतीने टेस्ट आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रश्न सिक्वेन्सने सोडवायचे आहे किंवा टॉपिक वाईज सोडवायचे आहे, ऑप्शन्स एक्झॅक्टली किती असतात, टाइमर कशा प्रकारे आपल्याला पाहून घ्यायचा आहे, एक्झाम मध्ये सोबत आपल्याला काय घेऊन जायचं आहे, ॲटमॉस्फिअर कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे, A to Z सगळ्या गोष्टी आपण या एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय जास्त इम्पॉर्टंट आहे। आपलं टार्गेट आहे टेट देणाऱ्या प्रत्येक उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, कारण एक एक वाक्य या व्हिडिओच्या माध्यमातून जे बोललं जात आहे ते अगदी अनुभवाचे बोल आहेत आणि फार जास्त महत्त्वाचं तुमच्याकरिता ठरणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी याला लाईक करायचं आहे आणि इतर उमेदवारांपर्यंत फॉरवर्ड देखील करायचं आहे। मी सहसा शेअर करायला तुम्हाला सांगत नसतो, परंतु हा व्हिडिओ तेवढा जास्त महत्त्वाचा असल्याने शेअर करायला सांगत आहे। आणि जे काही उरलेले दिवस आहेत टेट परीक्षेकरिता, त्याकरिता आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर इथे मार्गदर्शन उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून। या बॅच मध्ये तुम्हाला टेट परीक्षेकरिता जेवढ्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल होऊन जाणार आहे। उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला रिव्हिजन करायचं असेल, ही फास्ट ट्रॅक बॅच अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला ही बॅच नको असेल, तुम्हाला वाटलं तर आपला जो अभ्यास आहे तो चेक करायचा आहे, तर तुमचा अभ्यास चेक करण्याकरिता या ठिकाणी सर्वोत्तम मार्ग आहे महा जम्बो टेस्ट सिरीज। या टेस्ट सिरीज मध्ये तुमच्याकरिता या ठिकाणी 100-200 मार्कांच्या फुल लेंथ टेस्ट आणि 400 या ठिकाणी टॉपिक वाईज टेस्ट तुमच्याकरिता अरेंज करून देण्यात आलेले आहे। ही जे टेस्ट आहे एक्झॅक्टली IBPS ज्या पद्धतीने कंडक्ट करतो त्याच पद्धतीने आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न इंग्लिश मराठीमध्ये असणार। ही जी टेस्ट आहे तुम्हाला मोबाईलवर आणि लॅपटॉपवर दोन्हीवर सोडून पाहता येणार आहे आणि अगदी चहा पाण्याच्या खर्चावर आहे। ते जर का तुम्हाला करायचं नसेल तर ऍटलीस्ट माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट असेल की 5 फुल लेंथ टेस्ट आपण या ऍप मध्ये फ्री दिलेल्या आहे। या फ्रीच्या टेस्ट सोडवा, कारण टेस्ट सोडवल्याशिवाय आपल्याला जे आहे आवश्यक त्या गोष्टी या ठिकाणी साध्य होणार नाही, आपल्याला टाइम मॅनेजमेंट समजणार नाही, आपल्याला आपला जो अभ्यास आहे तो या ठिकाणी लक्षात येणार नाही। त्यामुळे ही गोष्ट निश्चितपणाने आपण करून घ्यावी। चला आपण आता जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे। टेट परीक्षेकरिता जी काही आपण तयारी केलेली आहे आतापर्यंत, काही लोकांनी महिनाभर केली, काहींनी 2 महिने, काहींनी 6 महिने, काही लोकांनी 1 वर्षभरापासून या ठिकाणी सराव केलेला आहे, तयारी केलेली आहे। आता समजून जायचं आहे की एक्झॅक्टली आपल्याला उद्याच्या तारखेला एक्झाम आहे, मग आपण सोबत काय कॅरी करायचं आहे। पहिल्यांदा महत्त्वाची एक गोष्ट बघा, आपला हॉल तिकीट आपल्या सोबत असायला पाहिजे। हॉल तिकीटच्या 2 प्रती आपल्या सोबत ठेवा। आपल्या सोबत जे आहे आधार कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल आधार कार्ड दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत ठेवाव्या लागणार आहे, कारण आपण ज्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते आणि त्याच्या तंतोतंत मॅच होणारा जे काही फोटो ID आहे तो आपल्या सोबत ठेवा। महिलांनी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ठेवलं किंवा इतर आणखीन जे काही डॉक्युमेंट्स आहेत, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा इतर जे फोटो ID आहे जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते त्यापैकी एक जरी ठेवलं तरी देखील चालतं। परीक्षेच्या वेळेस आपल्याला सोबत फक्त पेन घेऊन जायला अलाव असतं, इतर कोणत्याही प्रकारचे कागदपत्र वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही। जेव्हा आपण एक्झाम सेंटरला जाणार आहोत तर लक्षात घ्या, दररोज IBPS 2 शिफ्ट मध्ये एक्झाम घेत असतो। आपल्या हॉल तिकीटवर जो काही टायमिंग दिलेला आहे त्या वेळेच्या अर्धा तास पूर्वी आपल्याला त्या एक्झाम सेंटरला पोहोचायचं आहे, कारण IBPS अगदी स्ट्रिक्ट पद्धतीने बघतं, 5 मिनिटं उशिरा आलं तरी देखील तो गेट या ठिकाणी क्लोज करून घेतं। त्यामुळे काळजीपूर्वक आपण वेळेच्या पूर्वी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। आता त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट जी की बरेच जण दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे, आपण एक्झामला जात असताना अगदी हलका आहार घ्यायचा आहे। फार पोट भरून जेवण करायचं नाही की आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर झोप येईल, आणि फार कमी देखील जेवण करायचं नाही की आपल्या पोटामध्ये कावळे ओरडल्या या ठिकाणी सुरुवात होईल। दोन्ही करायचं नाही, हलका आहार घ्यायचा, ज्याच्यामुळे जे आहे आपलं जे काही संतुलन आहे, आपलं जे काही स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे। आता एक्झाम सेंटरमध्ये आपण एंट्री केल्याच्या नंतर आपला हॉल तिकीट वगैरे आपल्याला त्यांना द्यावा लागतं। आपले जे बायोमेट्रिक आहे ती बायोमेट्रिक पद्धतीने आपला थंब त्या ठिकाणी घेतला जातो, आपला जो फोटो आहे तो त्या ठिकाणी लाईव्ह फोटो या ठिकाणी घेतला जातो आणि आपल्याला एक कॉम्प्युटर अलाउ करून दिला जातो। जो कॉम्प्युटर आपल्याला मिळालेला आहे, लक्षात घ्या, एक अतिशय जास्त महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जे उमेदवार पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांच्याकरिता तर हे अत्यंत जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल की तो 15 नंबरच्या कॉम्प्युटरवर तुम्ही जाऊन बसा, त्या ठिकाणी आपण बसायचं,
आपल्याला एक चेअर दिलेली असणार, आपल्याला एक माऊस असणार, आपल्या समोर एक लॅपटॉप असणार आणि एक कीबोर्ड असणार. ठीक आहे, या गोष्टी आहेत. तर पहिल्यांदा आपण आपल्या चेअरवर जाऊन बसल्याच्या नंतर आसपास बघायचं आहे काही कागद वगैरे आहे का, असेल तर तो खिडकीच्या बाहेर टाकून द्यायचा. म्हणजे आसपासचं जे वातावरण आहे ते क्रिस्टल क्लिअर क्लीन असायला पाहिजे. ठीक आहे, कारण आसपास कागद असेल तर मग त्याची जबाबदारी आपली राहते. शक्यतो नसतं त्या ठिकाणी, परंतु एकदा काळजीपूर्वक पाहायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्याला मिळालेला जो माऊस आहे तो माऊस आपण व्यवस्थितपणाने चालून बघायचा. ठीक आहे, चालून बघायचा तो व्यवस्थित चालतो का, त्याचं जे राईट क्लिक आहे तो व्यवस्थितपणाने चालतो किंवा नाही ते एकदा चेक करून घ्यायचं. आपली जी स्क्रीन आहे, आपल्याला वाट्याला आलेला जो काही लॅपटॉप किंवा लॅपटॉप तर नसतो, कम्प्युटर असतो म्हणा, तो जो कम्प्युटर आहे त्याची स्क्रीन व्यवस्थित चालते का, ब्लर होते का, ब्लिंक करते का, हे गोष्ट लक्षात घ्या. ती क्रिस्टल क्लिअर दिसते का, त्याच्यावर ते शब्द जे आहेत ते ठळकपणाने दिसतात का, या गोष्टी बारकाईनं पाहून घ्या. जर नसेल तर परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी याच्यापैकी जर का काही कंप्लेंट असेल की तुमचा जो माऊस आहे तो व्यवस्थित चालत नाहीये, कंप्लेंट करा लगेच. म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी तुमची जर काही स्क्रीन ब्लिंक करत असेल, व्यवस्थित दिसत नसेल, ब्लर होत असेल, तुम्ही लगेच जे आहे एक्झामिनरकडे कंप्लेंट करा, त्याच्याकडून ते चेंज करून घ्या. आपल्याला एक्झाम सुरू होण्याच्या पूर्वी काही चेंज करून घेता येतं. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी असेल तुमचं, या ठिकाणी हा जो कीबोर्ड आहे त्या ठिकाणी कीबोर्ड तुम्हाला दिसेल, परंतु कीबोर्डला आपल्याला हातही लावायचा नाही. कीबोर्डला आपल्याला बिलकुल हात नाही लावायचा, कीबोर्डला बाजूलाच ठेवून द्यायचा आहे. जे काही आपल्याला कार्यक्रम करायचा आहे परीक्षेच्या वेळेस, आपल्याला फक्त आणि फक्त माऊसच्या बळावर काम करायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काहीच करायचं नाहीये. आपल्याला एक त्या ठिकाणी कागद दिला जाणार आहे IBPSच्या वतीने. जे काही आपल्याला कच्चं काम करायचं आहे तेच कागद आपलं राहील. आपला स्वतःचा पेन त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्या पेन, आपला कागद आणि आपला माऊस, या तीनच गोष्टी आपल्याला या ठिकाणी ज्या आहे मदत करणाऱ्या आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला ना त्या कम्प्युटरला हात लावायचा आहे, ना आपल्याला कीबोर्डला हात लावायचा आहे. आपल्या हातामध्ये असणार आहे केवळ आणि केवळ माऊस. माऊसच्या बळावर आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करायचं, क्लिक करायचं. स्क्रोल करत असताना आपल्याला याच्यामधली जी गोटी आहे त्याचाही वापर करावा लागणार आहे. ते जेव्हा मी आता डेमो दाखवतो ना तुम्हाला एक्झॅक्टली कशा प्रकारचा पेपर राहतो, कशा प्रकारे स्क्रोल करायचं, त्यावेळेस तुम्हाला थोडक्यामध्ये याच्या संदर्भात सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न हा मोठा राहतो, प्रश्नाची लेंथ मोठी राहते. मग लेंथ मोठी राहिली ना तर आपल्याला एका नजरेमध्ये प्रश्न लक्षात येत नाही. अशा वेळेस आपल्याला या गोटीच्या साहाय्याने या ठिकाणी त्याला जे आहे स्क्रोल करावं लागतं, खालीवरी करावं लागतं. काही जण म्हणतील सर हे काय लहान मुलासारखं सांगतायत, परंतु हे त्या मुलांसाठी किंवा त्या परीक्षार्थींसाठी सांगतो आहे ज्यांचा संबंध कम्प्युटरशी रेग्युलरली येत नाही, जे कम्प्युटरला जास्तीत जास्त हँडल करत नाही, त्या उमेदवारांसाठी आहे. जे कम्प्युटरला रेग्युलरली यूज करतात त्यांच्यासाठी हे थोडंसं बालिशपणा वाटेल, परंतु माझं टार्गेट असं आहे की आपला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्रामधल्या एकाही उमेदवाराला परीक्षेच्या दिवशी किंचितचाही या ठिकाणी शंका, डाऊट त्यांच्या मनामध्ये शिल्लक राहता कामा नाही. ठीक आहे, हा एक झाला मुद्दा. आता दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा जेव्हा आपण टाइमर स्टार्ट केला, म्हणजे आपण जर का टेस्ट स्टार्ट करून दिली, तर टेस्ट स्टार्ट करून दिल्याच्या नंतर नेमकं काय होतं. काही जणांचा प्रश्न आहे, आता आम्ही प्रश्नपत्रिका सोडवतो तर कशा प्रकारे सोडवायची आहे, सब्जेक्ट वाईज सोडवू का या ठिकाणी सिक्वेन्स न सोडवू किंवा जे आहे असं जम्प करत जाऊ. महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ज्या वेळेस आता टाइमर ऑन करायचं आहे, म्हणजे टेस्ट ऑन करायची आहे, तर टेस्ट ऑन करत असताना तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला थोडासा ना मस्त वाटेल. हे बघा, आपण काय केलेलं आहे की आपलं जे मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे, या ऍपवरती टेस्ट फ्री मध्ये दिलेल्या आहेत. त्या 5 टेस्ट आपण सोडून पाहायच्या. हे बघा, हे तुम्हाला, तुम्ही जर का लॅपटॉपला ओपन केलं तर असं दिसेल, हे तुम्हाला टेस्ट सिरीज दिसेल. इथे व्ह्यू डिटेल्स दाखवा, या ठिकाणी जे आहे डेमो व्हिडिओवर जा. इथे जर का थोडंसं स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिसणार आहे. आता तुम्हाला काय होणार आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही IBPSच्या त्या सेंटरला गेला आणि त्या ठिकाणी जे आहे एक्झामला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, आपल्याला स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करण्याच्या पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे, आपलं जे डोकं आहे ते अगदी शांत ठेवा. आपला किती अभ्यास झाला, कमी झाला, जास्त झाला, असं झालं तसं झालं, सगळ्या गोष्टी विसरून जा. माणसाच्या मेंदूला जे आहे थोडीशी या ठिकाणी शांती द्या, 2 मिनिटे. आणि एक्झामला जे आहे इथे जे काही तुम्हाला दिसतंय ऍग्री अँड कंटिन्यू, ऍग्री अँड कंटिन्यूच्या इथे जे आहे क्लिक करण्याच्या पूर्वी आपण ज्या कोणत्या ईश्वराला मानत असाल त्याला एकदा प्रार्थना करा, त्याचं नाव लक्षात घ्या, जेणेकरून तुमचं मन आणि मेंदू तुमचं हृदय हे एका जागेवर येईल, शांत होईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे आहे या ठिकाणी ऍग्री करा. आणि ऍग्री करण्याच्या पूर्वी स्वतःला प्रॉमिस करा की मला 200 पैकी 200 प्रश्न हँडल करायचे आहे. 200 पैकी 200 प्रश्न जे आहे, भले मी तुक्के काय मारत नाहीये, परंतु मला ते जे आहे सोडवायचेच आहे. 2 तास 200 प्रश्न, कोणत्याही कंडिशनमध्ये, एनी हाय, काहीही जरी झालं, भूकंप आला, या ठिकाणी महापूर आला, काहीही येऊ द्या, मला ते 200 प्रश्न
कंप्लीट करायचे. चुकीचे येतील, बरोबर येतील, काही येतील. निगेटिव्ह मार्क आहे का? अजिबात निगेटिव्ह मार्क नाही. मग निगेटिव्ह मार्क नाही तर आपण 200 प्रश्न का टॅकल करायचे नाही? करायचे. बघा त्याच्यानंतर काय होतं बघा, आपण जेव्हा एक्झाम स्टार्ट करतो त्यावेळेस ऍग्री अँड कंटिन्यू यावर आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. ऍग्री अँड कंटिन्यू वरती एकदा क्लिक करून दिला की आपला कार्यक्रम सुरू झाला. सुरू झाला म्हणजे काय आहे, तुम्हाला जी काही स्क्रीन दिलेली आहे त्या स्क्रीनवर अशाच प्रकारचा इंटरफेस येणार आहे, सेम टू सेम. किंचितचा बदल असेल. आता यामध्ये 2-4 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या समजून घ्या. काय आहे सर्वात जास्त महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपला जो आहे डावा डोळा ठेवायचा तो म्हणजे काय, इथे आपल्याला दिसणारा टाइमर. हा जो टाइमर आहे त्याच्यावरती आपल्याला बारकाईने नजर ठेवायची. उलट्या गतीने फिरतो आहे, 2 तासापासून रिपीट राहतो, म्हणजे इथे तुम्हाला दाखवतो किती वेळ शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही इंटरफेस तुम्हाला इकडच्या साईडला दिसतो आहे मित्रांनो, हा आहे प्रश्नांचा क्रमांक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे 200 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. हे जर का तुम्ही बघितले, हे तुम्हाला 200 प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी सबमिट सेक्शन, सबमिट टेस्ट असं तुम्हाला दाखवतो आहे. आता तुम्हाला इथे फक्त आपली जी टेस्ट आहे ना त्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज केलेलं आहे, थोडंसं भिन्न आहे. आपल्या याच्यामध्ये आयबीपीएस असं देत नाही. आपण इकडे मॅथ, इंग्लिश, सायकोलॉजी आणि मराठी आणि इथे रिझनिंग असं दिलेलं आहे तुमच्या सवलतीसाठी. आयबीपीएस तसं देणार नाही. आयबीपीएस डायरेक्टली क्वेश्चन नंबर 1 देणार आणि इथे हा प्रश्न आहे, प्रश्न देखील असाच राहतो. लक्षात घ्या, प्रश्न सेम टू सेम असा राहतो. हा बघा क्वेश्चन 1 आहे, उदाहरण म्हणून सांगतोय, थोडंसं एक्सप्लेन करेल या ठिकाणी. हा क्वेश्चन क्रमांक 1, हा त्याच्याकरिता पॅसेज तो आहे इंग्लिश मध्ये आणि सेम टू सेम प्रश्न जे आहे तो मराठीमध्ये देखील आहे. आता पहिला प्रश्न आहे तुमचा, सर आम्ही जे काही मीडियम निवडलेला आहे त्या मीडियम नुसार आम्हाला क्वेश्चन पेपर येईल का? येस. जर समजा तुम्ही या ठिकाणी मराठी निवडलं असेल तर मराठीच्या जोडीला इंग्लिश कंपल्सरी असेल. ठीक आहे. जर तुम्ही लोकांनी उर्दू निवडलं असेल उर्दू, तर उर्दूच्या जोडीला इंग्लिश असेल. ठीक आहे. तुम्हाला असं जर का हवं असेल, ठीक आहे, कसं त्या ठिकाणी मराठी आणि उर्दू, तसं भेटत नाही. ठीक आहे, तसं भेटत नाही, तुम्हाला हीच जोडी भेटेल. लक्षात आलं. आता हे समजा आपण मराठीमध्ये दिलेलं आहे, मराठी आणि इंग्लिश मधलं हे प्रश्न राहणार आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, हे बघा, हा आहे प्रश्न. तुम्हाला जेव्हा मी माऊसच्या गोटीचं प्रकरण सांगितलं होतं ना, बघा आता हे पहिल्या नजरेमध्ये जर का तुम्ही बघितलं, पूर्ण प्रश्न तुम्हाला दिसत नाही, एका नजरेत प्रश्न बसत नाही, किंवा हा प्रश्न बसला तरी देखील याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स एका नजरेत बसत नाही. मग काय करावं लागतं, आता मी इथे बोटानं हे फिरवतोय, पण तुम्ही स्क्रीन बोटानं फिरवणार का? नाही. तुम्ही स्क्रीन बोटानं न फिरवता तुम्हाला जे आहे हा जो माऊसची जी गोटी दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे खालीवरी करावं लागेल. मग त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली होती की हा जो आहे स्क्रोल करून बघायचा. बघा हे आहेत 1 2 3 4 5 ऑप्शन्स. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या टेट परीक्षेमध्ये 4च ऑप्शन दिले होते. ठीक आहे, 4च ऑप्शन दिले होते. याही वेळेत 4च ऑप्शन येतील. तुम्ही म्हणाल सर आता काय पुरावा आहे, 4च ऑप्शन असतात का? येस, मी ते देखील तुम्हाला दाखवतो, नका टेन्शन घेऊ. ठीक आहे. हा, त्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय. आपल्या समोर हा जो खालची पट्टी आहे ती सगळ्यात जास्त समजून घेण्यासारखी आहे. समजा आता हा प्रश्न आहे, तुम्ही जे काही सोडवायचं असेल, तुमच्याकडे जो काही कागद आहे त्या कागदावर तुम्ही जे आहे खाडाखोड केली वगैरे, जे काही करायचं ते केलं आणि याच्यापैकी 5 प्रश्नापैकी ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की ए नंबर बी सी डी ई हे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला वाटलं की हा उत्तर असायला पाहिजे, याच्यावर माऊस आणायचा आणि याच्यावर एकदा क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर याला स्क्रोल करायचं, प्रत्येक वेळेस स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऑप्शन येतात तुम्हाला सेम टू सेम असेच, प्रिव्हियस क्वेश्चन, रिव्ह्यू अँड नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स आणि सेव्ह अँड नेक्स्ट. या सर्वांचा अर्थ समजून घ्या. परीक्षेमध्ये तुमचा सगळा खेळ या 4 ऑप्शन वरच आहे. इथे समजा जर का तुम्ही क्लिक केलं आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती जर का क्लिक केलं, हे बघा सेव्ह अँड नेक्स्ट वरती जर का तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा तो जो प्रश्न आहे तो नोंदवला गेला, इथे ग्रीन झालेला आहे, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता दुसरं महत्वाचं, आता ऑटोमॅटिकली हा दुसरा प्रश्न तुमच्या समोर आलाय. ठीक आहे, हा दुसरा प्रश्न आलाय. आता या दुसऱ्या प्रश्नाचं तुम्ही वाचन केलं. दुसऱ्या प्रश्नाचं वाचन केल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की हे त्याचं उत्तर आहे, परंतु ते मला कन्फर्म नाही. मग ज्या वेळेस आपल्याला कन्फर्म नसतं त्यावेळेस आपण समजा सेव्ह अँड नेक्स्ट न करता या ठिकाणी जर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं जर केलं तर काय होतं बघा, त्याचा जो कलर आहे तो थोडासा चेंज होतो. इथे पर्पल कलर येतं. इथे सध्या आपण जे आहे स्टार मध्ये दिलेला आहे, परंतु तो पर्पल कलर मध्ये जातो, म्हणजे तो रिव्ह्यू साठी प्रश्न आहे. याचा अर्थ ज्याचं उत्तर आपल्याला कन्फर्म माहिती नाहीये, नंतर आपण जर का शेवटी टाइम उरला तर त्याला चेंज करू शकतो. असं जर का लक्षात ठेवायचं असेल आपल्याला तर इथे रिव्ह्यू अँड नेक्स्ट आपल्याला करता येतं. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या कोणतं तरी एक ऑप्शन सिलेक्ट करूनच आपल्याला रिव्ह्यू अँड नेक्स्ट करायचं आहे. आता रिव्ह्यू अँड नेक्स्ट करण्यासाठी आपण ठेवलं, पण यदा कदाचित आपली बॅड लक की आपला जो 2 तासांचा कालावधी आहे तो संपून गेला आणि आपण त्याच्यापर्यंत येऊ शकलो नाही. मग अशा वेळेस ते जे प्रश्न आहेत आपले ते कन्सिडर होतात. ठीक आहे, ते रिव्ह्यू साठी जे क्लिक केलेलं आहे तोच आपलं उत्तर गृहीत धरल्या जातं. पण समजा आपण क्लिक न करता फक्त डायरेक्टली रिव्ह्यू केलं
तर ते प्रश्न गृहीत धरले जात नाही. मी जे बोलतोय एक एक वाक्य अतिशय जास्त महत्वाचं आहे, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, आता पेपर सोडवत असताना या दोन गोष्टी आहेत. माझं तर तुम्हाला सजेशन असेल की जे प्रश्न तुम्हाला डोळ्यासमोर आला, हा प्रश्न आहे, ठीक आहे, एक मिनिट आपण हा प्रश्न घेऊ, मराठीचे घेऊ. ठीक आहे, हे प्रश्न आहे, तर समजा हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा की खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. हा शब्द दिलेला आहे चूक बोल. आता याच्यापैकी आपल्याला जे वाटतं त्याला पटकन या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आणि सेव्ह एंड नेक्स्ट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या 10 सेकंदामध्ये आपण प्रश्न पाहिला की पहिल्या 10 सेकंदामध्ये आपल्याला लक्षात येऊन जातं की हा प्रश्न आपल्या टप्प्यामधला आहे किंवा नाही. समजा तुम्हाला वाटलं की हा आपल्या टप्प्यामधला आहे, तर जे आहे याला आपण पुढचे प्रश्न या ठिकाणी देऊ शकतो, पुढचा वेळ देऊ शकतो. बघा एका प्रश्नासाठी ऍव्हरेज आपल्याला 36 सेकंद मिळतात. सेकंद, ठीक आहे, 36 सेकंद मिळतात. पहिल्या 10 सेकंदामध्ये आपल्याला लक्षात येऊन जातं की हा प्रश्न आपल्या टप्प्यातला आहे किंवा नाही. जर याचं उत्तर असेल की यस हा टप्प्यामधला आहे, तर याला पुढचे 26 सेकंद द्या. परंतु तुम्हाला असं वाटलं की एखादा हा असा प्रश्न आहे की हा टॉपिक आपण वाचलेलंच नाही, आपल्याला येणार नाही, पुढचे 26 काय 36 सेकंद जरी दिले आपण याच्या पुढे तरी तो येणार नाही, तर बेटर ऑप्शन काय आहे की तुम्हाला जे काही ऑप्शन्स याच्यापैकी दिसत आहेत, 5 पैकी जे काही बरं वाटतं त्याला जे आहे टिक मार्क करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्यामुळे काय होईल की या प्रश्नामध्ये तुमचे जवळपास जे आहे 26 सेकंद वाचले. ठीक आहे, 26 सेकंदाचा टाइम सेव्ह झाला. तर त्या प्रश्नाचं उत्तर चूक येईल, बरोबर येईल, जे तुमचं नशीब आहे ते. परंतु या 26 सेकंदाचा वापर तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगला थोडासा जो एक्स्ट्राचा टाइम लागतो ना, त्यामध्ये कामाला येईल. आणि त्यामध्ये तुम्ही जर का खाडाखोड केली तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला उत्तर येतं, तर ते तुम्हाला या ठिकाणी जे आहे कम्प्लिटली मार्क देणार आहे. ब्लड रिलेशनचा प्रश्न असेल, फ्लोर पझलचा प्रश्न असेल, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न असेल, ज्याच्यामध्ये जे आहे एक एक पझल जर आपण सोडवले तर 5-5 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळतात, कारण एका पझलवर 5-5 प्रश्न असतात. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे कोणत्याही प्रश्नाला एक्स्ट्राचा टाइम देऊ नका. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा हा एक प्रश्न आहे, ठीक आहे, रिझनिंगचा एखादा भला मोठा प्रश्न घेऊया. हा एक प्रश्न आहे, उदाहरणार्थ म्हणून सांगतो. आता हा प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात यायला की हा प्रश्न फारच मोठा आहे, ठीक आहे, मला येते 10 सेकंद मी याला दिले, याला वाचल्याच्या नंतर लक्षात आलं की याचं उत्तर मला येतंय, परंतु याला जर का अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ लागतो, मग अशा परिस्थितीमध्ये माझं तरी सजेशन असेल की एखादा प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतंय परंतु तो आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर मग या प्रश्नाला जे आहे कोणतं तरी एक या ठिकाणी टिक मार्क करून सेव्ह अँड नेक्स्ट केलेलं कधीही बेटर आहे. म्हणाल सर असं का बरं सांगताय, याचं कारण तुम्हाला सांगतो आहे की आपल्याला पूर्णच्या पूर्ण 200 प्रश्नापर्यंत जायचं आहे. आणि लक्षात घ्या, एक कॅल्क्युलेशन तुम्हाला पटतंय का हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करा. आपलं लक्ष फक्त काय राहतं माहिती का, त्या मॅथ कडे राहतं, ठीक आहे, मॅथला 30, त्या रिझनिंग कडे राहतं, ठीक आहे, रिझनिंगला 80, ठीक आहे. परंतु आपल्या हक्काचे जे मार्क्स राहतात ना, हक्काचे एकदम सिंपल वाले, ते कुठे राहतं माहितीये का, मराठीचे 15, हे जे 15 मार्क आहेत ना एकदम चिल्लर राहतात. म्हणजे एकदा वाचलं की आपल्याला उत्तर येतं. म्हणजे जवळजवळ यांचं जे उत्तर आहे ना 15 ते 18 सेकंदामध्ये येणार आहे. याच्यासोबत जे आहे ना इंग्लिशचे प्रश्न आहेत, इंग्लिशचे प्रश्न 15 येणार आहेत. हे जे 15 प्रश्न आहेत ते देखील एकदम सिंपल वाले राहतात, वोकॅब्युलरीवर बेसिस राहतात, काही पॅसेजवर आधारित राहतात, काही पोएट्रीवर आधारित राहतात. फक्त तेवढं जास्त डिफिकल्टी लेवल नसते. म्हणजे याही प्रश्नाला आपण 20-20 सेकंदामध्ये सहजपणाने टॅकल करू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, जे काही जीके जीएसचे प्रश्न असतात, जीके जीएसचे, आता याच्यामध्ये ना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान हे सगळे झालं, हे मिक्सअप झालं. याचे देखील प्रश्न आपल्याला 15 असतात आणि याचं देखील प्रश्नाला सोडवण्याकरिता आपल्याला 15 ते 20 सेकंदापेक्षा जास्त कालावधी लागत नाही. मग हे 15. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे आपल्याला येतो आहे सायकोलॉजी, ठीक आहे, सायकोलॉजीचे देखील 30 प्रश्न असे आहेत की आपण असं गृहीत धरूया की एकेका प्रश्नाला जे आहे 30-30 सेकंदाचा कालावधी लागतो. 30-30 सेकंद, इथे देखील आपले 6-6 सेकंद वाचतात. मग आता हे सगळे प्रश्न जर का आपण या ठिकाणी एखाद्या अशा प्रश्नाला एक्स्ट्रा वेळ दिला, समजा रिझनिंगच्या एखाद्या प्रश्नाला किंवा मॅथमॅटिक्सच्या एखाद्या प्रश्नाला अपेक्षेपेक्षा जास्त जर का वेळ दिला, तर आपले हे प्रश्न सुटलेले राहू शकतात, बाकी पाठीमागं. लक्षात आलं का? कारण काय माहिती का, आपल्याला प्रश्न हे मिक्स स्वरूपाचे राहतात. पहिला समजा रिझनिंगचा आला तर दुसरा मॅथचा येऊ शकतो, तिसरा इंग्लिशचा येऊ शकतो, चौथा सायकोलॉजीचा येऊ शकतो. समजा एखाद्यानं वेळ एक्स्ट्रा घालवला आणि त्याचे 160च प्रश्न या ठिकाणी अटेम्प्ट झाले 2 तासामध्ये,
ठीक आहे, 2 तासामध्ये 160च प्रश्न झाले आणि या 160 मध्ये समजा त्याला त्याच्या वाट्याला 120 तर मॅथ रिझनिंगचेच आले आणि बाकी पुढे राहिलं होतं मराठी, इंग्लिश, जीके, जीएस चे सोपे सोपे प्रश्न. कुठे होते माहितीये का? 161 पासून 200 नंबर पर्यंत. किती मोठं नुकसान झालंय. त्याच्यामुळे सांगितलं ना, पहिल्यांदा जे आहे स्वतःला प्रॉमिस करा, मला 200 प्रश्न टॅकल करायचे आहे, काही होऊ द्या, जग इकडच्या तिकडे जाऊ द्या, मला 200 प्रश्नापर्यंत जायचंय. आणि 200 प्रश्नापर्यंत आपण तेव्हा जाऊ जेव्हा या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण पुढे पुढे चालणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या नजरेखालून प्रत्येक प्रश्न गेला पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं माहितीये का? एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी इकडे जे क्रमांक तुम्हाला दिसतो ना, या क्रमांकाप्रमाणे तुम्ही कधीही कोणत्याही नंबरच्या प्रश्नावर जाऊ शकता. लक्षात घ्या. ठीक आहे, तिथे जर का तुम्ही असा जो प्रश्न केलेला राहतो ना रिव्ह्यू साठी, तो रिव्ह्यू साठी इकडे पर्पल मध्ये दाखवला जातो. आपण टार्गेट ठेवायचं की किमान 5 मिनिटापूर्वी किंवा 10 मिनिटापूर्वी आपण 200व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे. 200व्या नंबर पर्यंत पोहोचल्याच्या नंतर मग आपले शेवटचे जे 10 मिनिट आहे ते रिव्ह्यू साठी काम करायचं आहे. आपल्याला रिव्ह्यू साठी जे काही प्रश्न आपण ठेवले होते, आपल्याला वाटलं की एखादा प्रश्न आपण रिव्ह्यू केलेला आहे, त्याचं उत्तर आपल्याला 12ही वाटत होतं, 15ही वाटत होतं, आपण तोपर्यंत 12ला क्लिक केलं होतं, आता वाटायला आपल्याला 15 त्याचं उत्तर आहे, मग आपण 15ला या ठिकाणी जे आहे नंतर क्लिक करू शकतो. पण हे केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस आपण टाइम मॅनेजमेंट केलं. सर्वांची एकच रडगाणं राहते की टाइम पुरत नाहीये. आता याच्या नंतर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कोणीही असं बोलायला नको की सर माझे 200 प्रश्न झालेच नाही, असं होताच कामा नये. आपल्याला जे आहे पटापट 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 उत्तरच लिहायच्या. इकडे तिकडे कोणताही विद्यार्थी बसलेला असू दे आपल्या आसपास, त्याच्याकडे आपल्याला अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. याच्या संदर्भामध्ये ना एक पुस्तिका देखील आहे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. अच्छा, याचं अगोदर आपण प्रकरण मिटवूया. हे बघा, जेव्हा इथला जो टायमर आहे तो ज्यावेळेस 2 तास संपतं तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची जी काही टेस्ट आहे ती सबमिट होऊन जाते. तुम्हाला सबमिट करायची गरज नाही, परंतु आपली जे एक नजर आपल्या प्रश्नाकडे, एक नजर आपली त्या टायमरकडे असायला पाहिजे. कंटिन्यू टायमरकडे नका बघू, परंतु काय आहे दर 10-15 मिनिटाला प्रश्नांची संख्या आणि उरलेला टाइम हे बघत चला दर 15 मिनिटाला किमान, जेणेकरून तुम्हाला ना मॅनेजमेंट लक्षात येईल की आपण स्लो जातोय किंवा फारच फास्ट जातोय किंवा आपलं जे आहे जो टायमर आहे तो मॉडरेट पद्धतीने चालू आहे. आणि हे सगळं कधी होईल माहितीये का? जेव्हा आपण प्रॅक्टिस करू. पहिल्यांदाच जाऊन आपण जर का पेपर सोडवला तर असं होणार नाही. लक्षात घ्या, 200 पर्यंत आपण जाणार नाही आणि गेलो तरी आपल्याला जास्त स्कोर येणार नाही. आपल्याला या दोन्ही गोष्टी यायला पाहिजे. आपल्याला स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाळायच्या आहेत. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, ही गोष्ट आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, इकडे निगेटिव्ह नाहीये, हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण या गतीने थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. 2 तास संपले की ही जी काही टेस्ट आहे ती सबमिट होऊन जाते. सबमिट झाल्या तुम्हाला तुमचा रिझल्ट वगैरे या ठिकाणी विचारत नाही. आता फक्त आपल्या टेस्टमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर का सबमिट केलं तर सबमिट केल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला तुमचा रिझल्ट विचारतो, ते तुम्ही पाहू शकता. हे आपण दिलेलं आहे आपल्या मुलांच्या, आपल्या उमेदवारांच्या थोड्याशा सवलतीसाठी. बघा, इथे मग व्ह्यू रिझल्ट करायचा. व्ह्यू रिझल्ट केल्या तुम्हाला पूर्ण तपशील या ठिकाणी दाखवेल तो. हे बघा की तुमचा स्कोर किती झाला, हाय स्कोर आहे, रँक किती आली, ही एवढी आली, पर्सेंटाईल, करेक्ट किती, इनकरेक्ट किती, अटेम्प्ट किती केले, अॅक्युरेसी लेवल किती आहे, हे बघा कोणत्या विषयाला किती मार्क्स पडलेले आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की यार माझे करेक्ट किती आले, चुकले किती, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे ऑल आहेत. आता याच्यापैकी आपण समजा बघितलं की आपले करेक्ट किती आले, हे बघा, हे आपण एकच उत्तर दिलं होतं ना, हे 1 आलेलं आहे. आता याचं काय आहे हे त्याचं फुल एक्सप्लेनेशन देखील आपण या ठिकाणी पाहू शकता की बाबा त्याचं उत्तर नेमकं काय आहे. आता तुमचे चुकले किती, हे बघा, इनकरेक्ट वर क्लिक केलं की मग लक्षात येतं की बाबा आपण नेमकं जे आहे हे उत्तर लिहिलं होतं आणि याचं उत्तर नेमकं काय असायला पाहिजे होतं. फुल सोल्युशन बघितलं, हे त्याचं उत्तर देखील आपल्याला सांगते की बाबा कसं काय उत्तर त्याचं ऍक्च्युअल मध्ये यायला पाहिजे होतं. हे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आहे, IBPS टेस्ट मध्ये नसणार. तिथे सबमिट झालं की आपल्याला टाटा गुड बाय, जय हिंद जय महाराज, घरी जा. ठीक आहे, पण हे आपल्या टेस्ट मध्ये आपण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो तपासून बघता आला पाहिजे. त्याच्याकरिता दिलेलं आहे. ठीक आहे, अतिशय जास्त महत्वाचं आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त हे बघा, अनअटेम्प्टेड किती आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू किती केलेले, हे सगळा डेटा तुम्हाला आपल्या टेस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी शेवटची एक गोष्ट दाखवतो, सर्वात जास्त इंटरेस्टिंग काय आहे बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने ऑफिशियल पत्र आलेलं आहे. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा तुम्हाला सांगितलेल्या. हे बघा, या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला की वेळ आपल्याला 120 मिनिटांचा असणार आहे. परीक्षा ही मराठी इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी या भाषेमध्ये असणार आहे. बघा, यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील
प्रश्नासाठीच्या 4 उत्तरांपैकी एकच अचूक असेल, याचा अर्थ काय आहे? 4 पर्याय असणार आहेत, 5 पर्याय असणार नाही. लक्षात आलं? हे मी तुम्हाला प्रूफ दाखवलेलं आहे परीक्षा परिषदेच्या वतीने. आणखी एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला याच्या माध्यमातून दाखवतो आहे. हा त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे, तो काही पाहायची गरज नाही. आपला ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसून जातील. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी दाखवण्यासारख्या राहिल्या तर त्या शेवटच्या तुम्हाला सांगून येते. बघा, बायोमेट्रिक तुमचं होणार आहे. जे लोकांना वाटत होतं ना बायोमेट्रिक होणार आहे किंवा नाहीये, बायोमेट्रिक होणार. तुमच्या अंगठ्याचा ठसा त्या ठिकाणी घेतल्या जाणार. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्याला जे ओळखपत्र वगैरे घेऊन जायचे ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगून दिलेलं आहे की ओळखपत्र वगैरे काय घेऊन जायचे आहे. हा बघा, हा आहे आपल्या सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न. हे बघा, जर का तुमच्या समोर डाव्या स्क्रीनला असं दिसत असेल अशा प्रकारे, तर याचा अर्थ तुम्ही अजून या प्रश्नापर्यंत पोहोचलेला नाही. आपल्या टेस्टमध्ये देखील असंच दिसत होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर तुम्ही रेड रंगाचा तुम्हाला एखादा क्रमांक दिसत असेल प्रश्नाचा, तर याचा अर्थ आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही. लाल रंगामध्ये आहे म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं बाकी आहे. इकडे जी काही यादी येत होती ना, यादी, त्या यादीमध्ये जर का तुम्हाला लाल रंगाचं दिसलं की त्या नंबरवर तुम्हाला लगेच क्लिक करायचं आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो ग्रीन रंगाचा आहे, ग्रीन रंगाचा अर्थ आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेलं आहे, याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे, ग्रीन होतं. आता हा आहे बघा पर्पल कलर, मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेला आहे. पर्पलचा अर्थ आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही, परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केलेली आहे. आणि तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केलेली आहे. आपण हे मार्क फॉर रिव्ह्यू जे म्हणतो ना, की एक कोणतं तरी ऑप्शन आपण टिक केलं परंतु सेव्ह अँड नेक्स्ट न करता मार्क फॉर रिव्ह्यू केलं, हे त्याचं उदाहरण आहे. आणि हे त्याचं उदाहरण आहे ज्या ठिकाणी पर्यंत तुम्ही पोहोचला होता आणि तुम्ही डायरेक्टली मार्क फॉर रिव्ह्यू केलं. हे आपल्याला करायचं नाही. हे आपल्याला केलं तर हे जे आहे तुमचं उत्तर गृहीत धरल्या जाणार आहे. ठीक आहे. हा, आता लक्षात घ्या, हे झाले सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली एक्झाम हॉलमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशा प्रकारे टेस्ट हल करायची आहे, कशा प्रकारे टेस्ट या ठिकाणी सोडवायची आहे. मला असं वाटतं की मी माझ्या वतीने जेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत होतो तेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, मान्य आहे, परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक एक वाक्य आपल्यासाठी अतिशय जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट असेल, खूप जास्त मेहनत या व्हिडिओ बनवण्यासाठी लागलेली आहे, अनुभव याच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवातीला लाईक करा आणि इतर सगळ्या उमेदवारांपर्यंत या व्हिडिओला फॉरवर्ड करा. परीक्षेच्या दिवसापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलेला असला पाहिजे आणि या व्हिडिओमुळे अनेक लोकांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की अभ्यास भरपूर झालेला असतो पण टाइम मॅनेजमेंट आपला चुकलं तर आपला जे आहे पेपर खराब जातो. या व्हिडिओला पाहिल्याच्या नंतर कुणाचंही असं होऊ नये की यार सर माझा पेपर खराब केलेला आहे, असं होताच कामा नये. आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ही जी टेस्ट सिरीज आहे 100% तुम्ही सोडून पाहिल्याशिवाय परीक्षेला जाऊ नका, ही नम्रतेची विनंती. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.